क्वेश्चन नंबर 1, रिकाम्या जागा भरा. फर्स्ट, डॅश आम्हाला माया मराठी भूमीची. आन्सर, स्वर्गाहुनीही. सेकंड, अवघ्या भारताची सेवा डॅश आमूचा मराठी. आन्सर, बाणा. थर्ड, कृष्णा भीमा गोदे संगे आहे आमूचे डॅश. आन्सर, माहेर. फोर्थ, आम्ही डॅश माय मराठी आमूची. आन्सर, महाराष्ट्र कन्या. फिफ्थ, प्राण तळहातावरी सर्वांसाठी डॅश. आन्सर, देशासाठी. क्वेश्चन नंबर 2, जोड्या जुळवा. अ गट, कळ्या, ढाल, शिखर, पाठीवर, प्राण. ब गट, कळसुबाई, बाळ, जाईच्या, तळहातावर आणि हातांची. नाव आन्सर्स: कळ्या, जाईच्या, ढाल, हातांची, शिखर, कळसुबाई, पाठीवर, बाळ, प्राण, तळहातावर. नाव क्वेश्चन नंबर 3, आकृतीबंध पूर्ण करा. फर्स्ट, पहाट भक्तिमय करणाऱ्या. आन्सर, संत मुक्ताबाई, संत जनाबाई. सेकंड, स्वातंत्र्याची गीते शिकवणाऱ्या. आन्सर, राजमाता जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई. क्वेश्चन नंबर 4, एका वाक्यात उत्तरे लिहा. फर्स्ट, कवितेत आलेल्या पर्वताचे नाव काय आहे. आन्सर, कवितेत आलेल्या पर्वताचे नाव सह्याद्री आहे. सेकंड, कवितेत कोणत्या शिखराचे नाव आले आहे. आन्सर, कवितेत कळसुबाई या शिखराचे नाव आले आहे. थर्ड, कवितेत कोणत्या नद्यांची नावे आली आहेत. आन्सर, कवितेत कृष्णा, भीमा, गोदावरी या नद्यांची नावे आली आहेत. फोर्थ, आम्ही महाराष्ट्र कन्या या कवितेच्या कवयित्री कोण आहेत. आन्सर, आम्ही महाराष्ट्र कन्या या कवितेच्या कवयित्री पद्मा गोळे आहेत. नाव क्वेश्चन नंबर 5, कवितेतील खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. अवघ्या भारताची सेवा बाणा आमूचा मराठी, प्राण तळहातावरी सर्वांसाठी देशासाठी. आन्सर, संपूर्ण भारताची सेवा करणे हाच आम्हा मराठी लोकांचा बाणा म्हणजेच स्वाभिमान आणि स्वभाव आहे. आपल्या देशासाठी आणि देशवासियांच्या रक्षणासाठी आम्ही आपले प्राण तळहातावर घेऊन लढण्यासाठी सदैव तयार असतो. नाव क्वेश्चन नंबर 6, खालील ओळी इतिहासातील कोणत्या व्यक्तींच्या पराक्रमांची आठवण करून देतात. ओळ आहे, करू हातांची ही ढाल बाळ बांधुनिया पाठी. आन्सर, या ओळी राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाची आठवण करून देतात, ज्यांनी आपल्या पाठीवर दत्तक बाळ बांधून इंग्रजांविरुद्ध रणमैदानात तलवार गाजवली होती. नाव क्वेश्चन नंबर 7, आपणा सर्वांना अभिमान वाटेल अशा कोणकोणत्या व्यक्तींचा आणि ठिकाणांचा उल्लेख या कवितेत आहे. आन्सर, आपणा सर्वांना अभिमान वाटणाऱ्या व्यक्ती संत मुक्ताबाई, संत जनाबाई, राजमाता जिजाबाई आणि राणी लक्ष्मीबाई. अभिमान वाटणारी ठिकाणे किंवा नद्या आणि पर्वत तर सह्याद्रीचा कडा, कळसुबाईचे शिखर, कृष्णा, भीमा, गोदावरी नद्या. नाव क्वेश्चन नंबर 8, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी सांगा. आम्हाला आमची माय मराठी भूमी खूप आवडते. आन्सर, स्वर्गाहुनीही आम्हाला माया मराठी भूमीची. क्वेश्चन नंबर 9, खालील शब्दांचा आकार विल्हे म्हणजेच वर्णमालेनुसार क्रम लावा. कन्या, माय, पहाट, भूमी, हात. आन्सर आहे कन्या, पहाट, भूमी, माय, हात. क्वेश्चन नंबर 10, खाली दिलेले शब्द वाचा. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग यामध्ये शब्दांचे वर्गीकरण करा. तर शब्द आहेत मुलगा, पुस्तक, शाळा, पक्षी, मुलगी, शिक्षक, गाय, चेंडू, कुत्रा, मित्र, वाघ, शिक्षिका, वाघीण, बैल, बाळ, घर, फुगा, खुर्ची, पिशवी, विमान, गाव, मोर. नाव आन्सर, पुल्लिंगमध्ये येतात मुलगा, पक्षी, शिक्षक, चेंडू, कुत्रा, मित्र, वाघ, बैल, फुगा आणि मोर. स्त्रीलिंगमध्ये येतात शाळा, मुलगी, गाय, शिक्षिका,
वाघीण, खुर्ची, पिशवी. नपुंसकलिंगमध्ये येतात पुस्तक, बाळ, घर, विमान आणि गाव. नाव क्वेश्चन नंबर 11. समानार्थी शब्द. भूमी, धरती, शिखर, कळस, कन्या, मुलगी, गीत, गाणे, हात, हस्त आणि कर, प्राण, जीव, बाणा, मूळ स्वभाव, ढाल, कवच, संरक्षण, सेवा, कार्य, मदत, देश, राष्ट्र, माया, प्रेम, ममता, माय, आई, माता, भक्ती, श्रद्धा, उपासना. क्वेश्चन नंबर 12. विरुद्धार्थी शब्द. माहेर, सासर, कन्या, पुत्र, शिखर, पायथा, सकाळ, संध्याकाळ, स्वातंत्र्य, पारतंत्र्य, स्वर्ग, नरक, काळा, पांढरा, जागविती, झोपविती, देश, परदेश, ममता, कठोरता, मराठी, अमराठी. थँक्यू.